अहमदनगरला पावसानं झोडपून काढलेलं आहे। सीना नदीला आलेल्या पुरानं नगर कल्याण महामार्ग हा बंद झालाय। ओढे, नाले, तलाव हे तुडुंब भरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खात्याने अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि त्यानुसार काल रात्रभर अहमदनगर शहरासह जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपलेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अहमदनगर कल्याण महामार्ग जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेला आहे। अहमदनगर कल्याण महामार्गावरील जी सीना नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। गेल्या 12 तासामध्ये मुसळधार पाऊस अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये झालाय आणि त्यामुळे हा जो पूल आहे, हा जो महामार्ग आहे हा बंद करण्यात आलाय। वाहतुकीसाठी हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आयुक्त असतील, त्याचप्रमाणे आमदार असतील, यांनी या ठिकाणची पाहणी देखील केली आहे आणि या रस्त्यावरती पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वाहतूक जी आहे तर ते या नगर कल्याण महामार्गावरून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे विजेचे खांब होते ते देखील या पाण्याच्या जोरदार पावसाच्या पुरामुळे जे आहे तर ते या नदीमध्ये पडलेले आहे आणि त्यामुळे या सीना नदी परिसरातील जे लाईट आहे ते गेल्या 12 तासापासून जे वीज आहे ते गायब झालेली आहे। गेल्या 12 तासामध्ये शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे जे महामार्ग आहे, नगर कल्याण महामार्ग आहे, ते पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि या महामार्गावरील जी सीना नदी आहे ते दुथडी भरून वाहत आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।